हे प्रेम, ही जवळीक नकोय मला. तू काय बोलतेस मंजिरी? तुझ्या या अशा दिवसात मी तुझी सोबत. आता आहात तुम्ही माझ्यासोबत, पण माझ्या पदरात पडलेलं हे प्रेम काही महिन्यांनी नसेल ना माझ्याकडे. हे जे काय करतात ते बाळाच्या प्रेमापोटी म्हणत असले तरी त्यांना काळजी आहे माझी. मला जे हवं होतं ते आत्ता मिळतंय, तेही न मागता. मग मी ते का न करते? उद्या याच आठवणींवर तर मी माझं आयुष्य काढू शकते ना. चुकलंच माझं. हा बोल. सॉरी, तुम्ही बिझी आहात का? नाही, बोल ना. आय एम सॉरी. मी सकाळी खूप बोलले, म्हणजे काही विचार न करता बोलले. खरंच माझी चूक झाली. आय एम सॉरी. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? नाही तुम्हाला राग आला असेल तर प्लीज प्लीज माफ करा मला. मंजिरी, सकाळी जे काही बोलणं झालं ते मी विसरून गेलोय. तूही विसरून जा. नाही, एवढे सुखाचे क्षण माझ्या पदरात पडतात. नंतर माझ्या आयुष्यात कधीच नाही येणार आहे क्षण. आणि मीच वेडेपणा करते. या सगळ्या गोष्टींचा नको विचार करूस. परत एकदा सॉरी. चल, एनिवे मी कामात आहे जरा. बाय. हॅलो. चेंडूच्या कोचिंग क्लास. आत्या, तुमची हीच गोष्ट ना खूप आवडते मला. एकदा काही सांगितलं ना की लगेच अंमलात आणता तुम्ही. आता परवाच नाही का सांगितलं मी तुम्हाला, फळं खाल्ल्यावर स्किन चांगली राहते. तुम्ही लगेच फलाहार सुरू केलात. पण आत्या, त्या दिवशी अजून एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला. अहो, प्रियाबद्दल, म्हणजे जी प्रिया मंजिरीचा इतका दुस्वास करत होती, ती अचानक तिच्या दासीसारखी कशी काय वागायला लागली? काही कळलं का? आत्या, तुमच्याशी बोलतेय मी. म्हणजे आपल्या घरात अचानक हा बदल कसा काय घडतोय आणि का घडतोय हे आधी कळायला पाहिजे ना. मग जग दुनियेतल्या बातम्या. हे समजा तुम्हाला सांगायली म्हणजे मी आता इथून उठायचं, जायचं आणि तिला विचारायचं. त्यापेक्षा तू असं का नाही करत? तूच जाऊन का नाही विचारत? म्हणजे कसं, तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला लगेच मिळतील की काय? आत्या, हो आता तुम्ही तसं म्हणल्यावर काय करायचं बाकीच्यांनी? अहो, अख्ख्या घरात आमच्या सगळ्यांपेक्षा प्रियाला तुम्ही जास्ती जवळून ओळखता, म्हणून तुम्हाला सांगितलं होतं ना तिला विचारायला. मी काय म्हणते नेत्रा, एक डाव तू प्रयत्न का नाही करून बघत तिच्याशी जवळीक साधण्याचा? अहो, केला ना, प्रयत्न केला ना मी, पण त्या प्रियाने एक धागा सुद्धा हातात नाही लागू दिला माझ्या. अहो, माझ्याही पेक्षा खूप जास्ती पाताळ यंत्री आणि नीच बाई आहे ती. म्हणजे तुझ्यापेक्षा 10 पावलं पुढे असं म्हणायचंय ना तुला? आत्या, काय आहे, तू लई हुशार आहे. मग असं भीक मागितल्यासारखं मदत का मागतीस? जरा विचार कर. नेहमी डाव आपलाच असतो असं नाही, कधी कधी तो दुसऱ्याचा बी असतो. आणि हा डाव प्रियाचा आहे. आणि आता हा डाव तिच्या हातून सुटणार नाही, कळलं? आणि एक गोष्ट, मला कामं सांगायची नाही आणि गोड बोलून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न बी करायचा नाही. नुसतं वयानच नाही
तर मानानं भी मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. हे सतत ध्यानात ठेवायचं. कळलं? जा आता माझ्यासाठी ना आणखीन फळं घेऊ. Honestly, Satyajit, I don't like working with your partner. कैन यू वर्क विथ मी? Of course. ओके, फिर एक काम करते हैं, हम ये प्रोजेक्ट किसी और कंपनी के साथ करते हैं, वसुधा एंटरप्राइजेस. And who is the owner of this company? My wife, Madhura Bhosle, and Satyajit's mother, Shalini Mudholkar. Okay. See, understand, Graham. We cannot avoid Dada Holkar, but we can't work with him. So, we'll have to take this way out. I hope you understand. Okay, I will send you the papers of agreement and check of advance. All the best with the project. अगं लय खुशी दिसते. काय काय झालंय? हॅपी बर्थडेचं समजा ठरविलंच वाटतं. बाय बाय पोरगीला असत्या. आत्या सांग ना काय ठरविलंस? मला नाही सांगणार. ते काय म्हणता तुम्ही? मी काय कबाब मी हड्डी बनून नाही येणार आहे. सांग ना काय देणार आहे सत्यजित? मी मागेन ते. मला जे हवं ना ते तो देणार आहे असं प्रॉमिस केलंय त्याने मला. दशरथ राजा बी असाच फसला होता. आणि आज तू काही काही झालीस बाई. आता वचन तर घेतले पण वर कधी मागणार आहेस? मी फक्त तो ऑफिस मधून यायची वाट बघते आणि मग एकदा का घड्याळाचे काटे 12च्या पुढे गेले की आत्या मी स्वतः माझं नशीब बदलणार. मग मला जे हवं ते मी कसं पूर्ण करून घेते ते तू बघच. आई, काय रे आज उशीर झाला तुला? उशिरानं का होईना पण आजचा दिवस उजाडलाय. म्हणजे हे काय? हे आजपर्यंत आपल्या कंपनीनं साईन केलेलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट. हे सगळ्यात आधी मला तुझ्या हातावर ठेवायचं होतं. आणि हा त्याचा ऍडव्हान्सचा चेक. मी तुला म्हटलं होतं एक दिवशी गेलेलं सगळं वैभव परत मिळेल. आई, हे काम झालं ना की आपल्या डोक्यावर सगळं कर्ज फिटेल. प्रत्येक पै आपलं गेलेलं सगळं सुख पुन्हा तुझ्या पायाशी आणून ठेवेल मी. आई, नाही रे, डोळ्यातनं सुख सांडलं बघ. सत्या, मला खात्री आहे बघ तू तुझा शब्द पूर्ण करणारच. हा चेक तू घरच्या लक्ष्मीच्याच हातात आहे. अजून तरी तीच या घरची लक्ष्मी आहे.
हे आपल्या कंपनीने आजपर्यंत साईन केलेलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट. हा त्याच्या ऍडव्हान्सचा चेक. अहो हे तुम्ही माझ्याकडे का देताय? आई म्हणाली की तुला म्हणजे हे तुमच्या कष्टाचं फळ मिळालंय तुम्हाला. कष्ट सगळेच करतात ग मंजिरी. हा आपल्या येणाऱ्या बाळाचा पायगुण आहे. खरंय, बाळाचा पायगुण तर आहेच, पण आणखी एका व्यक्तीमुळे आजचा दिवस स्पेशल आहे. 12 वाजून गेलेत. अगं ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करायला खूप उशीर झाला म्हणून. अहो असं काय करताय? आपल्या बाळा व्यतिरिक्त सुद्धा आणखी एका व्यक्तीमुळे आजचा दिवस स्पेशल आहे. कोण? तुम्ही मागे वळून तर बघा. प्रिया, आज तुझ्या वाढदिवशी यांना केवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय बघ. हो? अरे वा, दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स. बघितलंस मंजिरी, मला वाटलं निदान लग्नानंतर तरी हा चेंज होईल, 4 चांगल्या गोष्टी शिकेल, पण नाही. मी बदलणार नाही, जणू काही त्याने ठरवलंच आहे. आता बघ ना तूच, ज्या व्यक्तीचं बर्थडे आहे ती त्याच्या जवळ उभी आहे. बरं, त्याला माहिती आहे की आज माझा बर्थडे, पण तरी सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी मला विश केलेलं नाही. आता काय म्हणू मी? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. बघितलंस, आज तुझ्यामुळे का होईना पहिल्यांदा सत्यजितनी मला वेळेवर विश केलं. नाहीतर यापूर्वी माझा बर्थडे लक्षात राहिला ना तर नशीब समजायचं. गिफ्ट वगैरे तर खूप लांबची गोष्ट आहे. बट एनिवे, ह्यावेळी त्यांनी मला वेळेवर विश केलंय ना, हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. नाही हो प्रिया, असं अजिबात नाहीये. तुला हवं ते गिफ्ट तुला नक्की मिळेल. हो? अगं हो म्हणून काय विचारतेस? खरंच ते त्यांचं प्रॉमिस कधीच मोडत नाही, नाही का? आता बघूया, मला हवं ते गिफ्ट मला मिळतं का? बोला. जय तांबडे बाबा. ताईसाहेब, मी संख्या बोलतोय. झोपला होता का काय? काय काम आहे? त्यासाठी तर फोन केला होता. साहेबांचा निरोप आहे. मला म्हणाले अर्जंट निरोप दे म्हणून फोन केला. माझी निरोप सांगा. साहेबांनी भेटायला बोलवलंय, लवकरात लवकर. कळलं. ठेवा आता फोन. आणि याच्या पुढे फोन करताना वेळ काळ बघून फोन करायचा. कळलं? अरे, मला वाटतं झोपलायस तू. दादा होळकरचा फोन होता? नाही, त्याच्या माणसाचा फोन होता. मित्रा, त्या दादा होळकरशी संबंध तोड. ऐक माझं. गौरव, मला चांगलं कळतंय मी काय करते. आज मान्य आहे मला, सत्यजित दादा खूप जोरात उभे आहेत दादा होळकरच्या समोर. पण उद्या दादा होळकर त्यांच्यावरती नक्की मात करेल. आणि त्यावेळेला ते फक्त स्वतःच्या बायकोला आणि आईला घेऊन या घरातनं बाहेर पडतील. तेव्हा आपण काय करणार आहोत? त्यावेळेला भिकेला लागण्यापेक्षा आत्ता त्या दादा होळकरशी हात मिळवलेला बरा. कळलं का? कुठल्या जगात आहेस तू? तू सत्यजित दादाला अजून ओळखलं नाहीस? अगं काहीही झालं ना तरी तो त्या दादा होळकरला पुरून उरेल हा कॉन्फिडन्स आहे मला. आणि जर त्याला नंतर कळलं की तुझी आणि दादा होळकरची ओळख होती, तेव्हा काय करणार आहेस तू?
अगं या गोष्टीचा साधा कधी विचार तरी केलायस का नेत्रा? मला नाही तसं वाटत. हे बघ गौरा, थोडा विश्वास ठेव माझ्यावर आणि झोप शांत. हं? नेत्रा प्लीज तू ऐक माझं. नेत्रा, आपल्या घरात सगळं आता किती चांगलं होतंय आणि लवकरच आपल्या घरात एक छोटस बाळ येणार आहे आणि सगळं घर आनंदाने भरून जाणार आहे. आणि त्याच बाळासाठी तुझ्या त्या नीच दादा होळकरने अंत्ययात्रेला पाठवतो ते पुष्पचक्र पाठवलं. हे बघ गौरा, मला आता कंटाळा आला या विषयावर सतत बोलू. हा, आता मला नाही बोलायचं. आपण झोपूयात का प्लीज? नेत्रा, आय लव्ह यू आणि मला तुला नाही गमवायचंय. ए नेत्रा, हे बघ, ऐक माझं. गौरा, आय नो यू लव्ह मी आणि म्हणूनच सांगते लेट्स स्टॉप दिस. हा, मला खूप झोप येते. तुझ्या होणाऱ्या बाळाची आई झोपली वाटतं. ज्यांचे वाढदिवस असतात त्यांनी झोपायचं नाही असा नियम आहे का प्रिया? नियम अजिबात नाहीये. बट यु नो व्हॉट, आज मी खूप खुश आहे. उद्या मला माझं गिफ्ट मिळणार आहे. स्वतः सत्यजित मुधोळकरने शब्द दिलाय की तो मला गिफ्ट देणार आहे. तुझं ठरलंय ना काय द्यायचं ते? विसरलास? तू मला म्हणाला होतास ना की तुला तुझं गिफ्ट मिळेल. हा, त्या दिवशी एका दुकानात मी एक दागिन्यांचा सेट बघितला होता. उद्या आपण जाऊन तो विकत घेऊन टाकू. हे डायमंड नेकलेस वगैरे खूप किरकोळ गोष्टी आहेत सत्यजित. मला जे हवंय ना ते खूप मोठं आहे. तुझ्या बायकोनी जरी माझ्या बर्थडेचे खूप अरेंजमेंट्स केले असतील तरी सुद्धा मला त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. प्रिया, मग एकदा तुला नक्की काय हवंय ते सांग आणि मोकळी हो. मला तू हवायस. उद्याचा अख्खा दिवस तू मला माझ्या बरोबर हवायस. परवापर्यंत. परवा सकाळीच आपण घरी यायचं. आणि हो, आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. हे सगळं तुझ्या होणाऱ्या बाळाच्या आईला सांगून करायचं. तुला असं नाही वाटत प्रिया की आता तू तुझी लिमिट क्रॉस करतेस? नाही, बाकी कोणासाठी नाही, तुझ्या बायकोसाठी. कारण तिनेच सांगितलं ना की तू तुझं प्रॉमिस कधीच मोडत नाहीस म्हणून. मग तुझ्या बायकोला दिलेला शब्द तू असा मोडणार? तिच्या जिवलग मैत्रिणीला असं दुखावणार? हे सगळं तिला कळलं तर तिला किती वाईट वाटेल. म्हणून बाकी काही जाऊ दे, तुझ्या प्रिय मंजिरीसाठी तुला उद्या माझ्या बरोबर यावंच लागेल. गुड नाईट. थांब. मावशी, नमस्कार करतो. आयुष्यमान भव. अगं नेत्रा, कुठे होतीस तू? आज प्रियाचा वाढदिवस आहे. ओह,
नाही मला माहितीच नव्हतं. हॅपी बर्थडे प्रिया. थँक्यू. तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आणलंय आणते. आणि मी पण तामण ठेवून येते आणि नाश्त्याचं बघायला हवं ना. हो. आलेच. प्रिया मग काय बाबा, आज तुम्ही उत्सव मूर्ती. काय स्पेशल आज? आज नाही नेत्रा, माझ्यासाठी प्रत्येक दिवस स्पेशल असतो. हो पण आजचा दिवस म्हणजे अगदी सोनेरी वगैरे दिवस आहे ना. सॉरी यार प्रिया, मी काही गिफ्ट नाही आणू शकले तुझ्यासाठी. माहिती असतं तर नक्की आणलं असतं. राहू दे. एनिवेज मी तुझ्याकडनं काय घेणार आणि तू मला काय देणार? ते खरंच. तुला जे हवंय ते चालतं बोलतं गिफ्ट मंजिरी बहिणींकडे आहे ना. तेच एक गिफ्ट मिळवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहणार. पण जरा हुशारी वापरलीस ना प्रिया तर लवकर मिळेल तुला ते गिफ्ट. मला माझं गिफ्ट नक्की मिळेल नेत्रा. बघशील तू. आणि सगळं काय आणि कसं घडेल हे तुला कळणार नाही, कारण ते समजण्या इतकी तुझ्याकडे अक्कलच नाहीये. असो. आज वाढदिवस आहे ना तुझा. उगाच तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी अजून काहीतरी बोलून तुला दुखवायचं नाहीये मला. मला दुखवायचं नाहीये का स्वतःला दुःख करून घ्यायचं नाही? प्रिया बरं सुचतं ग तुला हे सगळं बोलायला. तुझ्याकडनं शिकायला पाहिजे खरंच. खूप अक्कल आली आहे तुला. माहिती वे किती वर्षाची झाली तुझी अक्कल? माझ्या अक्कलेचं राहू दे. तुला जर तुझी अक्कल वाढवायची असेल ना तर भेटत जा मला सकाळ संध्याकाळ. तुझी अक्कल वाढेल. विथ प्लेजर प्रिया, विथ प्लेजर.